नमस्कार, मी स्मित भरत लाड. सर्वप्रथम मराठी राजभाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आजच्या या दिवशी मी मला आवडलेली एक प्रख्यात कवी अर्थात सुरेश भट यांची कविता सादर करत आहे. सुरेश भट यांच्याबद्दल म्हटलं तर त्यांच्या कविता नेहमीच भावनात्मक किंवा मग संवेदनशील असतात. सुरेश भट हे तेच कवी ज्यांनी गझल ही शैली मराठी साहित्यात आणली. त्यांची काही प्रसिद्ध लिखाणही आहेत, जसं की रंग माझा वेगळा, झुंजावत किंवा मग ते एल्गार असू दे. अशाच सुरेश भट यांची आज एक मला आवडलेली कविता मी सादर करू इच्छितो. कवितेचं शीर्षक आहे मी कुणाला कळलो नाही. कवी आहेत सुरेश भट. या कवितेत त्यांनी एका समाजात राहून समाजासाठी वावरलेल्या माणसाचं मनोगत व्यक्त केलं आहे. त्याचे अंतर्भावना किंवा मग त्याने सर्वांसाठी तत्पर राहूनही तो कसा दुरावला गेला समाजापासून याचं वर्णन आपल्याला यात दिसतं. कवितेला सुरुवात करतो. मित्र कोण आणि शत्रू कोण हे गणित कधी कळलेच नाही. नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही. सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही. ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही. केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळालो नाही. सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही. पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही. पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही. आले जीवनी सुख जरी कधीच मी हुरळलो नाही. कधी न सोडली कास सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही. रुसून राहिले माझ्या अगदीच जवळचे पण मी कुणाला कळलोच नाही. धन्यवाद. नमस्कार, मी तन्वी सुहास थोटप. आज मी सादर करणार आहे सागराने ही कविता, जी किल्ला या चित्रपटातून आपल्या समोर आली. ही कविता फक्त समुद्राबद्दल नाही, तर ती मनातील भीती, एकटेपणा आणि धैर्याबद्दल आहे. समुद्रासारखं विशाल मन आणि संकटातही स्थिर राहण्याचा संदेश ही कविता देते. तर सुरुवात करूया सागराने ही कविता. सागराने नाविका मनी संकट मोठे पेरले. सागराने नाविका मनी संकट मोठे पेरले. वादळाने होडीस एका दशदिशांनी घेरले. सागराने नाविका मनी संकट मोठे पेरले. वादळाने होडीस एका दशदिशांनी घेरले. शीड तुटले खीळ तुटले कथा काय या वल्ह्याची. शीड तुटले खीळ तुटले कथा काय या वल्ह्याची. नाविकास ही फिकीर नव्हती पुढे राहिल्या पल्ल्याची. नाविकास ही फिकीर नव्हती पुढे राहिल्या पल्ल्याची. नशीब नव्हते पाठीशी नव्हता अनुभव गाठीशी. नशीब नव्हते पाठीशी नव्हता अनुभव गाठीशी. उभा ठाकला एकटाच युद्ध होते वादळाच्या वयवर्षे साठीशी. उभा ठाकला एकटाच युद्ध होते वादळाच्या वयवर्ष साठीशी. स्वबळी विश्वास मोठा त्यास तोड कर्तृत्वही. रौद्र वादळ शांत जाहले पाघळले शत्रुत्वही. रौद्र वादळ शांत जाहले पाघळले शत्रुत्वही. एकवटला धीर हा कोठून येतो त्या क्षणी. शतबाहूंचे बळ येते जव मातृत्व तरळते मनी. एकवटला धीर हा कोठून येतो त्या क्षणी. शतबाहूंचे बळ येते जव मातृत्व तरवळते मनी. धन्यवाद. नमस्कार, मी सृष्टी संतोष लांजेकर. मी शांता शेळके यांची नवीन वर्षात तुझ्या स्वागता ही कविता आपल्यासमोर सादर करत आहे. कुठले पुस्तक कुठला लेखक, लिपी कोणती कसले भाकित. हात एक अदृश्य उलटतो पाना मागून पाने अविरत.
गतसालाचे स्मरण जागता दाटून येते मनामध्ये भय. पान हे नवे यात तरी का असेल काही प्रसन्न आशय. अखंड गरजे समोर सागर कणाकणाने खचते वाळू. तरी लाटही नवीन उठता सजे किनारा तिज कुरवाळू. स्वतः स्वतःला देत दिलासा पुसते डोळे हसता हसता. उभी इथे मी पसरून बाहू नवीन वर्षात तुझ्या स्वागता. नवीन वर्षात तुझ्या स्वागता. धन्यवाद. नमस्कार, मी संचारी आकेरकर वि स खांडेकर यांच्या अमृतवेल या पुस्तकातील एक छोटासा प्रसंग सादर करते. नंदाचं शरीर प्रवासाने शिणलं होतं. वसूची अवस्था पाहून तिच्या मनाला धक्का बसला होता. अशा स्थितीत हे पत्र तिच्या हातात पडलं. ते वाचून ती अगदी सुन्न होऊन गेली. रणांगणावर छिन्न भिन्न प्रेतांच्या रक्तामांसाचा सडा पडावा तसा जीवनात सर्वत्र नागड्या उघड्या वासनांचा काला पसरलाय या विचाराने तिचं मस्तक बधीर झालं. हा ओंगळ काला तुडवत प्रत्येकाला आयुष्याचा प्रवास करावा लागतो या जाणीवेने तिचं सारं अंग शहारत राहिलं. जेवायला उठावंसं वाटत नव्हतं तिला. पण मधुरेसाठी ती पानावर बसली. कसंबसं 4 घास तिने पोटात ढकलले. थोडी विश्रांती मिळाल्या वाचून देवदत्ताशी बोलण्याचे त्राण आपल्या अंगी येणार नाहीत हे तिच्या लक्षात आलं. मधुरेला जवळ घेऊन ती लवणली. तिच्याशी गुलुगुलू गोष्टी करीत मधुरा पर्यांच्या राज्यात खेळायला गेली. पण नंदाच्या पापण्या काही केल्या मिटेनात. देवदत्ताच्या आईचं ते पत्र, जितकी अभद्र तितकीच काळी कुट्ट कहाणी. हे सारं खरं असेल का? पण हे सारं खोटं तरी कसं असेल? स्वतःची वकिली कशी करावी हे ज्याला त्याला उपजतच समजतं. तेव्हा या पत्रात आत्मसमर्थनाचा भाग असेल, नाही असे नाही. तो सोडून दिला. देवदत्ताच्या वडिलांची काही बाजू असेल हे मान्य केलं तरी या पत्रातून प्रकट होणारं जीवनाचं स्वरूप किती बिभत्स, किती भीषण आहे. मनुष्य एकदा माणुसकीपासून ढळला की तो नुसता पशु होत नाही, तो राक्षस बनत जातो. कुशीत झोपलेल्या मधुरेकडे डोळे भरून पाहता पाहता तिच्या मनात आलं, एकेकाळी देवदत्ताची आईही या पोरी इतकीच निष्पाप होती. पण माणसाला सदैव लहान राहता येत नाही. वयाबरोबर त्याच्या शरीराच्या आणि मनाच्या भुका वाढत जातात. त्या तृप्त करण्यासाठी कुठल्या तरी वाटेने त्याला पुढे जावंच लागतंय. या वाटचालीत वळणाला नाना प्रकारचे मोह दबा धरून बसलेले असतात. ते सारे टाळून पुढे जाणं हे माणसाच्या दृष्टीने काही सोपं काम नाही. तिचे विचारच गर्कन फिरले. देवदत्ताच्या आईविषयी मनात निर्माण झालेल्या घृणेला करुणेचा एक प्रवाह येऊन मिळाला. तिचं मन म्हणू लागलं, आपल्या आयुष्याची मनासारखी घडण करायला या जगात माणूस मोकळा आहे कुठे? तो कधी दैवाचं तर कधी समाजाचं खेळणं होतो. कधी स्वतःच्या तर कधी इतरांच्या मनोविकारांच्या भव्यस्थानी पडतो. त्याला कधी पूर्वजांच्या तर कधी स्वतःच्या पापाचं प्रायश्चित्त भोगावं लागतं. बिचारा जन्माला येतो तोच मुळी वासनांच्या चक्रव्यूहात सापडून. चक्रव्यूह. नमस्कार, मी जुईली. 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन. कवी कुसुमाग्रज ह्यांचा जन्मदिवस. कुसुमाग्रजांची पायवाट ही एक कविता माझ्या वाचण्यात आली. ही कविता मला दाखवते मराठीची पायवाट खरंच किती सुंदर आहे. चला तर या पायवाटेने तुम्हीही या. पायवाट. पायवाट सडपा तळपिवळी, चिरीत जंगल निघेय केली. पायवाट सडपा तळपिवळी, चिरीत जंगल निघेय केली. बुलंद झाडे कुतूहलाने वाकून वाकून बघती खाली. तापट तेढी वैरागिणही वनात राहून नसे वनाची. तापट तेढी वैरागिणही वनात राहून नसे वनाची. मायमान त्या गवतालाही गती न कळते तिच्या मनाची. अरण्यवत्सल हिरवे भवती, अरण्यवत्सल हिरवे भवती. दूर खळाळे जांभूळ निर्झर.
परस्थितेचे घन आच्छादन पेहरते पण ती जगण्यावर. पानोळ्यातून कधी पाखरे, पानोळ्यातून कधी पाखरे, झेप घेऊनी नभात उडती. कर्कश कण त्या चित्काराचे, गूढ तिच्या मौनावर पडती. आत्मदलातच आत्मा निरवुनी, मुरडत वाकत वळसत जाते. आत्मदलातच आत्मा निरवुनी, मुरडत वाकत वळसत जाते. आणि दूरच्या त्या तिमिरांकित निबिडामध्ये विलीन होते, निबिडामध्ये विलीन होते. धन्यवाद. नमस्कार, मी कुमारी चैताली शशिकांत माच्छी, युवा सदस्य कोमसाप डहाणू शाखा. मी आज कविवर्य विंदा करंदीकर यांची कधी वाटते ही सुंदर कविता सादर करत आहे. कधी वाटते, कधी वाटते वाटते तुला द्यावे असे काही, कधी वाटते वाटते तुला द्यावे असे काही, ज्यात लपेल आकाश लोपतील दिशा दाही, ज्यात लपेल आकाश लोपतील दिशा दाही. असे काही तुला द्यावे भाबडेनी साधे भोळे, असे काही तुला द्यावे भाबडेनी साधे भोळे. राधेचेही पडो दृष्टी द्रौपदीचे तिपो डोळे, राधेचेही पडो दृष्टी द्रौपदीचे तिपो डोळे. माझे नसून मी द्यावे तुझे वावे दिल्या विण, माझे नसून मी द्यावे तुझे वावे दिल्या विण. पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे जन्म टाकाया गहाण, पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे जन्म टाकाया गहाण. कधी वाटते तुला द्यावे असे काही, कधी वाटते वाटते तुला द्यावे असे काही, ज्यात लपेल आकाश लोपतील दिशा दाही, ज्यात लपेल आकाश लोपतील दिशा दाही. धन्यवाद. माझं नाव मंदिरा धनंजय राऊत. आज मी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त लेख सादर करीत आहे. शीर्षक मी कोण, एका तरुणाचा आत्मशोध. हा चिंतनात्मक लेख सादर करीत आहे. या लेखाचे लेख अज्ञात आहेत. मला अचानक कळून चुकलं की आपण या जगात किती क्षुद्र आहोत. आयुष्याची ही कसली धावपळ, कसली ती धडपड. कॉलेजच्या पायऱ्यांवर बसून आयुष्याचा विचार करताना मला जाणवत होतं की आपण सगळे कुठेतरी पळत आहोत, पण एका पळतोय हेच का माहीत नव्हतं. समोर मैदानात मुलं क्रिकेट खेळत होते, पण त्या खेळात मला आनंद दिसत नव्हता. मला सगळं निरर्थक वाटत होतं. गावाकडच्या वडिलांच्या अपेक्षांचं ओझं माझ्या खांद्यावर होतं आणि शहरात मिळालेल्या पोकळ स्वातंत्र्य माझ्या मनाला कधीच गोंधळात टाकत होतं. स्वातंत्र्य होतं पण दिशाच नव्हती. मैत्री, प्रेम, अभ्यास, भविष्य, करिअर हे सर्व शब्द माझ्यासाठी एखाद्या पोरक्या भाषेसारखे झाले होते. लोक शब्दांबद्दल बोलत होते, स्वप्न पाहत होते, पण मला त्या स्वप्नांमध्ये माझं प्रतिबिंबच दिसत नव्हतं. एखादी रात्री उशिरा मी लायब्ररीत बसलो होतो. बाहेर काळोख पसरलं होतं. कपाटात रचलेली हजारो पुस्तके माझ्याकडे पाहत असल्यासारखी मलाच वाटत होती. त्या हजारो पानातलं ज्ञान माझ्या जगण्याची काय संबंध ठेवते? मी जिवंत आहे तरी का? कोणासाठी? समाजाचे नियम, परंपरा, अपेक्षा हे सगळं मला कोणाच्या जाळ्यासारखं वाटत होतं. मी त्या जाळ्यात अडकलेलो होतो. धडपड होती, तडफड होती. खरंच ही कोसळणारी भिंत कसली आहे? माझ्या भीतीची की माझ्या अपयशाची? आणि जर या सगळ्यातून बाहेर पडलो तर मला कोणता आकाश गाठायचा आहे? हा लेख आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो. आपण आयुष्य जगतोय, पण ते आपल्या मनाप्रमाणे आहे का? आपण स्वतःला ओळखलं आहे का? आपण फक्त इतरांच्या अपेक्षा पूर्ण करत जगतो का? खरं तर प्रत्येक तरुणाच्या मनात कधी ना कधी हा प्रश्न निर्माण होतात, पण या प्रश्नांची उत्तरं कुठे नसतात, ती आपल्यातच असतात. जेव्हा आपण स्वतःला विचारतो मी कोण, तेव्हा खरा आत्मशोध सुरू होतो.
आणि जेव्हा आपण स्वतःचा मार्ग निवडतो तेव्हा आयुष्याची धावपळ अर्थपूर्ण बनते. हा लेख आपल्याला शिकवतो की जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी बाहेर पळण्याची गरज नाही, थोडा वेळ थांबून स्वतःकडेच पाहण्याची गरज आहे. धन्यवाद. रिद्धी बांदिवडेकर कविता सादर करत आहे नदीतले जळ. कवी कुसुमाग्रज यांची. नदीतले जळ चांदण्यातही आता लहरत नाही. नदीतले जळ चांदण्यातही आता लहरत नाही. वसंतातही हिरवा चाफा आता बहरत नाही. पाऊल वाटा याच चोरट्या चढती दरडीवरी. पाऊल वाटा याच चोरट्या चढती दरडीवरी. कुठे जायचे माहीत नसता जात राहती परी. मोरपिसांचे स्वप्न तयांना आता गवसत नाही. मोरपिसांचे स्वप्न तयांना आता गवसत नाही. जुने शिवालय हटातटाने अजून जगते तसे. जुने शिवालय हटातटाने अजून जगते तसे. पडक्या घुमट्यामधून वारा घोंगावत जात असे. अस्तकालचे इंद्रजाल पण येथे उतरत नाही. अस्तकालचे इंद्रजाल पण येथे उतरत नाही. पैलतटावर दाट सावल्या उन्हात आंबेवनी. पैलतटावर दाट सावल्या उन्हात आंबेवनी. उसास तो मंद गंधित मोहर देठा देठा तुनी. स्तब्ध राहती कोकळ तिथे कुजून बरसत नाही. नमस्कार, मी मयूर तावरे. कवितेचं नाव मौन. कवी कुसुमाग्रज. शिणलेल्या झाडापाशी कोकिळा आली, म्हणाली गाणं गाऊ का. झाड बोललं नाही, कोकिळा उडून गेली. शिणलेल्या झाडापाशी सुगरण आली, म्हणाली घरटं बांधू का. झाड बोललं नाही, सुगरण निघून गेली. शिणलेल्या झाडापाशी चंद्रकोर आली, म्हणाली जाळीत लपू का. झाड बोललं नाही, चंद्रकोर मार्गस्थ झाली. शिणलेल्या झाडापाशी बिजली आली. शिणलेल्या झाडापाशी बिजली आली, म्हणाली मिठीत येऊ का. शिणलेल्या झाडापाशी बिजली आली, म्हणाली मिठीत येऊ का. झाडाचं मौन सुटलं, अंगाअंगातून होकारांचं तुफान उठलं. झाडाचं मौन सुटलं, अंगाअंगातून होकारांचं तुफान उठलं. नमस्कार, मी लोमहर्ष भगत आपल्यासमोर कवी कुसुमाग्रजांची कणा ही कविता सादर करतो. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी. कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणे आली, गेली घरट्यात राहून. माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी, पण बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन सांगे सर आता लढतोय. चिखलगाळ काढतोय, पडकी भिंत बांधतोय. खिशाकडे हात जातात, हसत हसत उठला. पैसे नको सर, थोडा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणून. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणून. धन्यवाद.